10-20 रुपयाची काय किंमत बघा त्या नामदेव गाडीची किंमत तीन पडाय सायकल उचलाय तीन पडाय बोजा आवरायचं नाही एवढा नामदेव मी सायकलचा अर्धा पाय ठाणत होतो तुम्ही नामदेव म्हटलं का ते मग काय मग ते घरच्या म्हशी येतं ह्याला गोळा इंस्टाग्रामनं लयच फेमस झाला तांब्या भरून बाजरी घेऊन आली का तांब्या भरूनच गाडी करते खेकड्याकडे तर लय मजा यायची ते म्हणतो तर थोडा काय 10 रुपये काय मृत्यू येते गाडीकर मी हे आहे मी ते आहे ती पुन्हा काही मासा मी घरी करत नव्हतो ती घरी करायचं नाही एकानं बघोला आणायचं एकानं पातेलाचं चटणी आणायची एखाद्यानं मीठ आणायचं एकानं सगळं तेल आणायचं मग ती रानाचाच कार्यक्रम करायचा शाळेला त्यांनी सांगितलं आता शरीराचा आवाज काढा म्हणलं असं केलं रानात बारका शाळेला जाताना एखादी मेंढी शिळी गेलेली असली का नाही ती शिळी माझ्या मागे पळत यायची ती गाण्यानं आलेलं बंद कर गाण्यानं कसं होतं आलेलं बी कळत नाही गेलेलं बी कळत नाही त्या गाणं मग गाडी चालू झाली का गाडी चालू झाली गाणं चालू झालं गाडी काला तुम्ही कुठं फिरतो गॅरी केला मी आता बाजार करतो गॅरी केलं कसं आहे सांगोला बाजार असतं ठरलेलं आहे बाजार रविवार दिवस शनिवार आठवडे तर फिक्सच आहे गुरुवार मवद आणि रीतिरी जत्रा वगैरे इकडे तिकडे हायच करतो जाता आणि आता तर ते इंस्टाग्रामनं लयच फेमस झाला आता नामदेव म्हटलं का ते मग काय मग ते घरच्या म्हशी येतं ह्याला गोळा घरच्या म्हशीमध्ये तुम्ही काय तर म्हणसाल बघा म्हणजे कधी बांधलेली म्हस नाही तर तुम्ही म्हणत काय तर दुसरं काय तर आणसाल घरच्या म्हशी म्हणजे आम्ही काय रती लावत नाही घरच्या म्हशी म्हणजे आमची घरची म्हस म्हणजे लोक काय करते ते रतिबान आणून निघते ती म्हणून आम्ही घरची म्हस काय म्हणून म्हणतो मी घरची म्हस म्हणजे आपण शेतकरी माणसं आहे घरची म्हस राहते आपल्या घरच्या म्हशीचं दूध म्हणजे आपल्या घरच्या म्हशीचं किती म्हस राहते म्हस एकच आहे आमची एकच सासऱ्याने दिलेली विडी होती ती एकच म्हस आहे ती आणि आता ही जी आसपासची जी खेडेगाव आहे ती होय हे सगळ्या खेडेगावातून तुम्ही जाता का जातो आता जरा बंद केली माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे लय फिरत नाही उन्हाचा त्रास होतोय ना जास्त म्हणजे मला फिटी त्रास आहे फिटी बिटी ती म्हणून अशी उन्हानं जास्त मी हिंडत नाही तेवढं 2-3 बाजार करतो आणि निवांत असतो आणि कधीपासून तुम्ही सुरुवात केली मी सायकलचा अर्धा पाय ठाणत होतो तुम्ही अर्धा पायटा तेव्हापासून मी शाळेला जातो काय उन्हाळा सुट्टी एक पारखी शाळा असते उन्हाळ्यातनी तेव्हा उन्हाळा सुट्टीत काय करायचं जायचं सांगोला जायचं तेव्हा किती 2 रुपये तिकीट असायचे पेटीला 2 रुपये दिलं का एसटीला 2 रुपये दिलं का जाऊन पेटी भरून घेऊन यायचं आणि घराकडे जात गाडी विकायचं तेव्हा काय गाडीगार कितीला 10 पैशाला 5 पैशाला गाडीगार 15-20 रुपये झालं का घराबाजू जाऊ सर गडी खुश नामदेव सकाळ बरी आणायची गाडी शाळेसंग पिटी सायकल बांधलेलीच असायची शाळा सुटली का जायचं सांगोला पिटी भरून घेऊन यायचं गाडीगारची आणि ती बारक्या लाल कांड्या तवाच्या गांड्या लाल कांड्या जाताना एक जायचं तो शाळेला जायच्या वेळेस तुम्ही ती पिटी घेऊन जायचं संघ जायचं हा शाळेवर संघ ते सायकलला पिटीत बांधलेलीच असायची पुन्हा शाळा सुटली दुपारी सुट्टी झाली का सांगोला जायचं पिटी भरून आणायची एसटीनं माघारी यायचं पिटी भरून घेऊन यायचं घराकडे जात त्यातनं घर माझं 5-7 किलोमीटर घर होतं शाळेपासून एक जायचं घाला शाळेला कुठं होतं शिवणे हायस्कूलला शाळेला होतो आणि राहायला तेव्हा आम्ही सोनलवाडीला होतो गावचं सोनलवाडी पहिलं आणि शाळा किती झाली तुमची शाळा किती माझी 9वी शाळा झाली परत सोडली काय पुन्हा सोडली असं धंद्याचा नाद लागला त्यामुळे सोडली शाळेत डोकं चालत नव्हतं बाहेर डोकं चालायला पैसा नाद लागला पुन्हा काय करायचं आणि त्यात घरची गरिबी आणि ज्यावेळेस तुम्ही ही शाळेत तो गाडीगारचा डब्बा वगैरे घेऊन जायचा होय पोर काय चिडवायचे वगैरे का तुम्हाला पोरं काय चिडवत नव्हती पोरं काय करायचं पोरांना काय फक्त द्या माही फुकट द्या माहायचे मग घराकडे जाताना आमचा शाळेला गाडीगार फुकट द्या शाळेतला गाडीगारवाला देतोय तुला फुकट आज तांब्या भरून तेव्हा काय बाजरी मका गहू पैसे कोण देतच नव्हते व जाताना जायची घरातून तांब्या भरून बाजरी आणायची मका आणायची अंडी कोंबड्याची अंडी आणायची आणि तेव्हा काय एवढी माप नव्हतं कोण गाडीगारवाल्याला का द्या गाडीगारवाल्याला ज्वारी बाजरी मका तुम्हाला गाडीगार देतो माहायचं ती बी द्यायची ना आम्ही बी ती खुश ना आम्ही बी खुश किती साली होता तुम्ही शाळेला म्हणजे किती शाळेला बघा मी म्हणजे 94ला 4थीत म्हणजे 95ला 5वीत होतो मी म्हणजे किती पासून चालू केलं तुम्ही म्हणजे 91ला पहिलीतच माझा सरासरी माझा अंदाज 91ला गॅरी विकायला किती पासून चालू केलं गॅरी केला मी 7वी पासून सुरुवात केली 7वी मग तुमच्या वर्गातले काय तुमचे मित्र असतील ना होय होते मित्र भरपूर मित्र तुम्हाला मागायचे आहे गॅरी मागायचे तेवढं राहायचं की तेवढं आता मित्र म्हणलं काय मागायची ते काय मित्र काय माझंही करत नव्हतं मग वाटेने जाताना मित्र असायचं वाटेने जाताना आई घरी गेलं का पुन्हा येळ परत दमून गेलं असायचं पैसे कोण द्यायचे घरी जायचे भाकरी आणायचे कालवण घेऊन यायचे नामदेव मामा मग गाडीगार आणले ना म्हणा मग गाडीगार चव्हाण म्हणायचे आडनाव चव्हाण तेव्हा नाव घेत नव्हती चव्हाण आडनाव
चव्हाण जेवण आणले जेवण कर नामदेव जेवला म्हणजे काय 1-2 कारीगर खुश ते बी खुश ना आपण बी खुश बरं. असं असायचं पहिलं. आणि त्या काळात पैसे कमी असायचे की नाही? पैसा कमी आहे. सांगतो काय 20 रुपये झालं म्हणजे लई झालं. हा. 15 ते 20 रुपये झालं म्हणजे लई दिवसाचं लई भारी वाटायचं. आणि धान्य पण द्यायचे ना? धान्य लई मिळत होतं. काय काय द्यायचे धान्य? धान्य बाजरी मका गहू तांब्या भरूनच किस गारीगार पुन्हा किस गारीगार चालू केलं की नाही हा. तांब्या भरून आणलं हा. का तिथं बाजरी आणली का तांब्या भरूनच गारीगार द्यायची त्यांना. होय. हा तेव्हा ते तशी प्रथा असायची. हा. तांब्या भरून बाजरी घेऊन आली का तांब्या भरूनच गारीगार द्यायची तेव्हा. जेवढं ज्याच्यात आणल त्यात ती भरून द्यायचं. भरूनच द्यायचं ते ग्लास असेल तर तेवढं ग्लास भरून आणलं ग्लास भरून गारीगार द्यायचा तेव्हा. होय. हा तेव्हा काय 5 पैशाला 10 पैशाला गारीगार. मग धान्य काय काय असायचं? काय बाजरी गहू मका तेव्हा कोण काय पिकत बी होतं तेव्हा त्या टायमाला भरपूर. आणि गोळा व्हायचा चांगलं धान्य गोळा व्हायचं का? लय वज जात नव्हतं घराला जाताना सायकलवर होय. तीन पडायचं सायकल उचलाय तीन पडाय बोजा आवरायचं नाही एवढा नामदेव आवरायचं नाही बोजा बर. काय करायचं मग. आणि ती पिशवी घेऊन जायचं का? पिशवी असायची सायकल शाळेची पिशवी आहे आणि त्याच्या साईडला एक ज्वारीची बाजू ह्याला पिशवी असायची सगळे एकत्र करायचं गाठी बांधायची कॅरी बॅग मध्ये इकडे तिकडे असायच्या. मग संध्याकाळी घरी आला का ते आहे निवडून व्यवस्थित जिकडे तिकडे काढायची मग पुन्हा तीच ती. बर. आणि हे बर्फ किंवा त्या कांडीला जी गॅर असतं ते तिथे कुठं आणायचं मग तुम्ही? ती बर्फ सांगोलं आणायचं हो सांगोलं बर्फ आणायचा आणि काय कलर काय ती येता कलर असायचा साखरेचा कलर करायचा साखर टाकून कलर करायचा आणि ती कांडी बांधायची कलर वाचला का झाला गारीगार. अच्छा म्हणजे तुम्ही ती बर्फ किसासाठी बर्फ पण आणत होता हा आणि ते कांड्याचं एक असतं ती पण आणायचं? हा ठीक नाही एकदा कांड्या पुन्हा कांडी बंद केली बर. आणि पुन्हा किस गारीगार चालू केलं. पहिल्यांदा कांडीचं चालू केलं? पहिल्यांदा कांडीत चालू केलं आणि पुन्हा कांडीत जरा पैसे कमी पडायचं आणि बर्फाचा ढेप की एवढी मोठीला ढेप 20 रुपयाला आणली ढेप हा. का त्यात 40-50 रुपये व्हायचं. बरं. आणि कांडीत कसं व्हायचं निम्म पैसे मालकाला जायचं निम्म पैसे आपल्याला यायचं हा. असं व्हायचं. बर्फाची ढेप तेव्हा बी एवढी मोठीला ढेप ना उचलायची ढेप 10 रुपयाला मिळायची. शाळेमध्ये तुम्ही जात होतो बरोबर आहे का? मला चिडवायची पोरं पुन्हा काय चिडवायची? पुई 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 वाचतंय काय नामदेव गारीगारवाला आला का बाय म्हणायची. शाळेत जरी गेलं तर तीच गाय असायची मला पुई 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 वाचतंय काय नामदेव गारीगारवाला आला का बाय. होय. हा हे अशी चिडवायची काय? हा चिडवायची मोकळा जरी गेलं तरी मला चिडवायचीच ती. आणि गॅरेगार ज्यावेळेस तुम्ही विकायला जाता मग त्यावेळेस ते तुमचं आता गॅरेगार आला का ओरडतो ना? होय कळणार कसं लोकांना? पोरं येण्यासाठी ओरडत असतात. मायापाशी बोंगा होता अजून सुद्धा बोंगा आहे मायापाशी बोंगा वाजवला का पू बोंगा असायचा. अच्छा. मग ती म्हणत माहिती पुई 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 वाचतंय काय नामदेव गारीगारवाला आला का बाय. होय. 10-20 रुपयाची काय किंमत आणि बघा त्या नामदेव गारीगाराची किंमत. हा. 10-20 रुपयाची काय किंमत बघा त्या नामदेव गारीगारवाल्याच्या गारीगारची किंमत. आले गारीगारवाले गॅरीगेर थंडगार गारीगेर 5 पैसे 10 पैसे थंडगार गारीगार दह्याचं दुधाचं गारीगार म्हणून लय वाटत माझ्या लय कसं तर वाटत आता नको वाटतंय ते. बरं. आणि मग ही काय चेष्टा मस्करी त्या पोराशांची कशी करायचं होतं? लय चेष्टा मस्करी असायची लय माझ्या हे करायचे आणि त्यात मला चेष्टा मस्करी जास्त हे करायला त्यामुळे मी लय चेष्टा मस्करी केली कारण मारायचं पोराच नाही मी. होय. मला खपत नव्हती चेष्टा मस्करी माझ्या पोरं चिडवायची कशी करायची चेष्टा मस्करी? चिडवायची पोरं मला लय. काय म्हणायची? तीच की मग आता पुई पुई वाजतंय काय नामदेव गारीगार आला का बाय आणि नाही एखाद्याला गारीगार फुकाड मागायची नाही मोहर देणार मोहर चला मागणं सायकल धरून वड मागणं काय तर कर अशी मजा करायची. असं अडवून कधी गॅरेगार हिसकावून घेतलं कधी? नाही नाही तशी करत नव्हती पोरं हा. तशी नव्हती करत माझी चेष्टा करायची जास्त होय. आडवं बिडवून कोणीही करत नव्हती तेवढी पहिली. आता जरा जबरदस्ती ही करते ती आताची पिढी वेगळीच. हा. पहिलं काय तसं नव्हतं एवढे आता करते ती काय जबरदस्ती? तर जबरदस्ती लय करते ती लय जास्त जबरदस्ती करते देच कोण करतं? अहो मस्त करणं पुढे मोठी मोठी लोक करते ती. होय. हो घरात करोडपती असणार तसं करते ते हा. देच हा. दे म्हणतो तर थोडा काय 10-10 रुपये काय मृत्यू दे गारीगार मी हे आहे मी ते आहे अशी करते ती. पैसे देत नाही ते? देत नाही करते ती काय करायचं? हाय, भगवंताची कृपा म्हणायचं खा म्हणायचं. हा. भिकाऱ्याला देतोय आपण भिकाऱ्याला दिली म्हणून द्यायचं खा म्हणायचं त्याला भिकाऱ्याला आपण देतो का नाही. आता तुमचा व्यवसाय ना पोटपाण्यासाठी तुम्ही करता ना होय तरी सुद्धा त्यांना कळत नाही का? कळलं पाहिजे जे ज्याला कळलं पाहिजे हा. जे त्याला कळलं पाहिजे मग ते या- जबरदस्ती करणार करते ते अजून बी. मग मी काय म्हणतो माहिती आहे का हा. आपण भिकारी आला एखाद्या तर एखाद्या गोळाला देतोच तसा भिकारी झाला म्हणून देऊन टाकायचं जा बाबा खाऊन जा म्हणायचं. मग डायरेक्ट तुम्हाला ती गाडी अडवतात तुमच्या आणि त्या म्हणतात द्या म्हणते ती की होय. हो द्या म्हणते जबरदस्ती एखादं करते तशी करते करणार करते तीच. असं नेहमी कसं होतं का कधी तर नाही होतं? कधी तशी का उचितच 10 एखादंच असतं. होय. हां 10 एखादंच असतं. बरं. आणि मला जरा ह्याची एक जरा अनुभव सांगा की म्हणजे याच्या काय म्हणा त्याला वेगळ्या तुम्ही गावात जाता बरोबर आहे का? होय म्हणजे जसे आता हे तुम्हाला अडवण्याचा एक किस्सा झाला बरोबर आहे तसे वेगवेगळे अजून गोष्टी घडतात बघा. कोणाकडे तर पैसे नसते तर एखाद्या वेळेस किंवा कोणाकडे काय धान्य नसायचं असं काय किस्सा जरा आहेत गाडी? ये उद्या देतो परवा दिवशी देतो करते तशी करायची परवा ये देतो उद्या ये देतो
नाही दे ना का पुन्हा देतो की पळून चालू काय कुठं एवढं मोठं माझं घर आहे आम्ही कुठं पळून चाललोय काय एवढी किंमत नाही का तुला तुला कोणी सांगितलं तिकडं तिकडे तुला कोणी सांगितलं होतं उद्यापासून इकडे फिरकायचं नाही असं करते ती उद्यापासून इकडे तिकडे सला तर हालू सुद्धा नाश करते ती पहिली करतो आता कोणाचं काय नसतं आता काय नसतंय कोणाचं मला हे सांगा मग ह्या व्यवसायामध्ये तुम्ही कसं काय आलो काय करा घरची गरिबी घरची असं जोडीदार गाडी विकत त्यांच्या संग गाडी विकत नाद लागला अच्छा म्हणजे तुमचे जोडीदार आधी विकत होते काय हा जोडीदार एक मैत्र असं जरा आमची शेजारची विकत होते आईला ते संग आपण बी करावं वाटायला लागलं मला बर करत करत लागला ना ते लागला माहेर पुन्हा पण चांगलं झालं माझं आणि ती जोडीदार आहे का आता अजून आहे ते किती आता ते मोठी लोक आहेत त्यांचं जमीन जागेची मला ती चांगली आहे त्यांचं काय झालं हो आहे. त्यांनी ते सोडलं काय त्यांनी सोडलं त्यांना पण मी नाही सोडला मी एवढा रिस्टाल झालो एवढा फेमस झालो पण माझा चालूच असते चलो धंदा माझा बंद नाही बरं. लय गप्पा मारायला लागते ते गप्पा मारायशिवाय गेला थांबत काय नाही काय असतं तुम्ही लय गप्पा मारावं लागते त्या काय काय मारत असता लय गप्पा मारत असतो घरच्या म्हशी दह्याचा गोळा मामा औषधा लाल भडक झाला मग आम्ही कवळ घरी गेल्यावर कसं झालं अरे जेबीचा व्हटाचा पुन्हा माहायचा गाडीगानं बघायचं रावतं सगळं तोंड लाल झालं होट लाल झाला मग आम्ही खवळल घरी गेल्यावर असं विनोद केला हसते ते मग होय हसते ते मजा करायला लागते तेवढं टाईमपास तेवढं त्यांचा बी आनंद होतो ना आपला बी तेवढा टाईमपास होतो मजा करायची असते शाळेत असताना कधी ह्याच्यामध्ये भाग घेतला होता का तुम्ही लय कार्यक्रमात लय भाग घेतले तुम्ही होय लय तुमचं आपलं 15 ऑगस्ट आला 26 जानेवारी आली हा. पुन्हा गॅदरिंग आलं बर भरपूर कार्यक्रम घ्यायचो मी हा होय जरा त्यांची त्या कार्यक्रमाची जरा आठवण सांगायचा किस्से काय जरा विनोदी किस्से वगैरे अहो आता त्याला आठवण तुम्हाला आता तुम्ही नाव काढलं म्हणून सांगतो हा. काय हा शाळेत एक मी कार्यक्रम घेतला होता बर माझ्या मुलांसोबत मी कार्यक्रम घेतला होता माझा मित्रांनी दोघांनी कार्यक्रम घेतला होता बर मी कशाचा प्राण्यांचा आवाज काढायचा बर प्राण्यांचा आवाज काढायचा हा मग ती प्राण्यासारखं हे करत करत आम्ही मग ते काय म्हणायचं त्यांनी सांगायचं आपल्या शाळेला जाताना आपल्याला शर्ट आडवी येते ती कशी ओरडते ती हा. पुन्हा कुत्रं का आपण दगड हाणला कसं ओरडतं हा पुन्हा आपली गाय कशी ओरडते मेंढी कशी ओरडते अशी आमचं कसं व्हायचं की करायचं की मी मग तुम्ही ते आवाज काढून दाखवायचा का अवघड काय करायचं शाळेला आता काय पुन्हा तवा बारका होतो तवा लय भारी वाटायचं बर आता ते एक कार्यक्रम घेतला मी त्या कार्यक्रमात हा आता शरीराचा आवाज मिडीचा आवाज हा शाळेला त्यांनी सांगितलं हा आता शरीराचा आवाज काढा म्हटलं असं केलं रानात बारका शाळेला जाताना बर, बर. एखादी मेंढी शिळी गेलेली असली का नाही ती शिळी माझ्या मागं पळत यायची होय म्हातार मग माणसं असं कोण काठी घेऊन ताणत लागायची मला कळू म्हणाला उगू बोलत देतो शेड आमची तुझ्या मागे लागली पळत होय आणि मेंढरांचा आवाज कसा तीच की काढायचा मग केलं काय त्यांना वाटत आमचं कडू कुकर ओरडत काय की माग यायची पळत पुन्हा कुत्र्याचा कुत्री ओरडायला लागली की नाही आता एवढं जमत नाही जरा घसा बसले होते पण कुत्र्याला दगड आणल्या करेक्ट आवाज येतो तुम्हाला कुत्र कसं ओळखत असं त्याचा आवाज काढायचा का हा कुत्र ओळ्याला आवाज काढायचा कुत्र भुकेला आता जरा जमत नाही आता कसंही झाल्यामुळे नाही नाहीतर अजून कशा कशा येतो आवाज काढायचा? आवाज मस्त सगळं काढत होता आता जरा एवढं होत नाही होय पण लय ती आवाज लय शाळेत मजा यायची तेव्हा तेव्हा जरा रंग्या काढत होता अजून पोरं चिडवते ती हा फोन बिन आता ग्रुप आहे आमचा शाळेचा मित्रांचा ग्रुप आहे बर ग्रुपवर जर हे केलं की नाही हा लगा नामदेव लगा पहिल्यावर जरा 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 राहिला मार घे बर जावा चव्हाण जरा मजा कर घे अशी करते ती हा, हा. पण नाही आता उग आता लय हे वाटतं आणि मला हे सांगा शाळेत असताना असे खोड्या काढलेल्या होत्या का तुमच्या आता अहो हे लय नाव खोड्या काय झालं? खोड्या लय काय खोड्या करतात? काढा लय खोड्या काढा म्हणजे लय खोड्या काढा भयंकर खोड्या काढायचो हा, आणि पुन्हा एक दिवशी काय झालं हा, मॅडमनं मारलं बर शाळेत गैरहजर असल्यामुळं मला काय एवढं येत नव्हतं हा गैरहजर असल्यामुळे जास्त यायचं नाही इकडे तिकडे यायचं नाही हा. आणि 8-10 दिवस शाळेलाच गेलो नाही बर आणि ती महिन्याचं ती तुमचं महिन्याचा अभ्यास चेक करायचा हा ती चेक करायचा ती आठवडा होता ते हा त्या दिवशी आठवड्यात शाळेलाच गेलो नाही बर शाळेला म्हणून यायचो हा तिकडं हम्म. इकडे कुठं राहणार बसायचो व इकडं मित्रांचं काही इकडे तिकडे गप्पा मारायचो आणि नेमका शाळेत सुटाय टायमाला घरी जायचो बर 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 त्याचा विनोद सांगायचा म्हणजे तुम्हाला अजून मॅडम गाठ पडली मला चिडवती बघा ती काय झालं किस्सा काय मग झालता? पुन्हा 8 दिवसानं शाळेला घरी गेल्यावर हा घरी पुन्हा 8 दिवसानं पुन्हा शाळेला गेलो का क्लास टीचरनं मॅडम होत्या विचारलं मॅडमनं हा चव्हाण 8 दिवस शाळेला काय झालं नाही काय झालं हा मी काय सांगितलं सर काय काय सांगितलं असं तेव्हाच्या काळात आजारी होतो वगैरे काय मग वडिलांना पोरगी बघितली लगीन झालं माझं होय लगीन जमलं माझं लगीन केलं वडिलांनी म्हणून 8 दिवस शाळेत आलो नाही मग काय म्हणल्या मॅडम कुठं आहे पोरगी कुठं आहे घरी तेव्हा काय मोबाईल पुटू एवढं काय नव्हतं ते
अजून चिडवते मला ती. किती वेळ होता त्यावेळेस तुम्ही? तेव्हा किती 7वी-8वीला होतो तुम्ही. होय. लगीन झाले म्हणून सांगितलं. लगीन झाले म्हणून सांगितलं. लगीन जमलं होतं मॅडम, हो मामाची मुलगी होती, लगीन केलं म्हणून मी चालवलं. अजून म्हणते ते मग चव्हाण कसं काय मग मंडळी बरे आहे का तवाची आताची दाखवू नका तवाची. पुढं वडिलांनी कळलं. वडिलांनी आमच्या पोरांनी सांगितलं असं असं तुमचं पोरगं सांगायला आलं तर खरं आहे का. वडिलांनी पुन्हा घरात घालून मारला पुन्हा. शाळेमध्ये शिक्षक लोक काय आता तुम्ही कलाकार म्हणजे ती कलाच आहे ना तुमच्याकडे ती होय. बोलणी कला म्हणजे शिक्षक लोक काय तुम्हाला म्हणाय चल रे नामदेव चल ये आता हे करून दाखवा असं असं काय काय आहे ते आठवणी? कार्यक्रम टायमाला तेवढं आधी मध्ये कोण तसं पहिलं गाव ही करत नव्हती. बर कार्यक्रम टायमाला आता माझा आमचा मामा एक शिक्षक होता, आमचा माऊस मामा होतं शिक्षक. बर गणिताचं शिक्षक होतं. बर असता अजून आहे ते बघा आता एवढं जरा म्हणजे लहान म्हणजे वयानं असं वय जास्त आहे पण उंचीला असं माझ्या एवढंच आहे. बर लय मारायचं, बर लय म्हणजे भयंकर मारायचं, असं खाली वाकवून मारायचं. मग ते म्हणत नव्हतं बाबा माझा भाचा आहे की माझा बाबा बहिणीचं आहे पुतण्या आई असं तसं काय म्हणत नव्हतं. मारायचं. घरी गेलं आयला म्हणायचं आडनाव बसण्याचं. अजून आहे आता आय त्या भाज्याला सांग की मला लय मारते मला सांग बघा आई ते भाज्याला सांग की मला लय मारते म्हणायचं. तेव्हा बारके असताना काय हो काय नाव होते त्यांचं? बसनाळे आडनाव बसनाळे होतं. बर 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 आडनाव बसनाळे होतं. लय मारायचं म्हणजे भयंकर मारायचं. हिथं धरायचं ते हिथं धरायचं असं असं पिरगाळायचं उचलायचं. बेंबीला बिंबीला धरून पिरगाळून उचलायचं. तेव्हा मार काय घरी गेलं का चुलतीला आमचे म्हणायचो आय तू भाज्याला सांग की मारतं बघ मला लय म्हणायचो बारका असताना. शेरला वगैरे राखली. वडील आमचं असं घरचं परपंच आपलं असं साधं असल्यामुळं का नाही साधं सगळा जसं मला कळतंय असं वडिला हातात व्यवहार नाही. सगळं पैसा अडका सगळं माझ्यापाशी होय. जसं कळतंय असं. मला जरा वडिलांना आमच्या 25 रुपये हजेरी होती. हां. आईला आमच्या किती 15 रुपये हजेरी होती. बर 15 तेव्हापासून व्यवहार माझ्या हातात आहे. होय. रविवार आला म्हणलं का तेव्हा काय सायकल असायची नाहीतर एस टी गावातनं अर्ध तिकीट तेव्हा लहान असलं अर्ध तिकीट असायचं. तेव्हा किती 3.5 रुपये दिले का सांगोला जायचं. बर तेवढ्यात काय आईचा पगार वडिलाचा पगार किती 2-2.5 रुपये यायचा. तेवढ्यात मग बाजार हाट ते आठवडा सगळा माझ्याकडेच असायचा. होय. हां वडील कामाला जायचे का? वडील तेव्हा लोकात कामाला जात होतं. जमीन जागा तर काय नव्हती पहिली आमची. हां. हां काय करायचे वडील काम? वडील शेती डोक्याच्यात काय कुठं जनावराला वैरण काढी इकडं तिकडं शेतीत काम डाळिंबाचं तोडायला ह्याला त्याला उसातली आई खुरपायला जायची लोकांच्यातनी. होय. हां परिस्थिती नाजूक होती पहिली आमची तेवढी. हां, हां, आता जरा करायला लागल्यापासून जरा मी आमचं जरा बरं चाललंय दुसरं काय नाही. हाय भगवंताची साथ आहे चांगला आहे. ह्याचे जरा म्हणजे शर्ट राखायला जाताना जे तुमचे मित्र वर कोण होते हो? मित्र होते भरपूर असायचे. मित्रांना काय मित्र भरपूर असायचे. मित्र असायच्या मैत्रिणी शर्ट असायच्या. राखायला गेलं तुम्ही काय खोड्या असायच्या तुमच्या? कोडा काय करायचा कोडा काय करायला कोडा करा काय आता सांगायला काय करायचं. तेव्हा हिरीत पाणी निघालं मोठं लाट मासं बिसा असायचं. बर हिरीत पाणी हे लोकांना लय मासा आहे लय मासा आहे. तेव्हा शर्टाला ध्यान सगळं ध्यान माशावर नेच. आता काय मला पण तेव्हा शर्ट द्यायचं सोडून इकडे तिकडून कुणाच्या राहण्यात जाऊन बघत नाही हिडून फुगून शर्ट यायची इकडे वाढायचं असं तरच बसायचं. शर्ट किती होती तुमची? तेव्हा शर्ट 5-7 शर्ट होती आमची. होय. आणि बाकीच्या पोराशांची त्यांची काय 2-4 शर्ट काय पाहिजे 5-7 असायचे. सगळा गोळखा किती असायचा? गोळा खाल्ला असायचं 80 पोरांचा गोळा का असायचा आमचा. होय. आणि ती पुन्हा काही मासा मी घरी करत नव्हतो. ती हां. घरी करायचं नाही. एकानं बघोला आणायचं एकानं पातेल्याचं चटणी आणायची एखाद्यानं मीठ आणायचं एकानं सगळं त्याला आणायचं. मग ती रानातच कार्यक्रम करायचा त्याचा. बर कार्यक्रम रानातच करायचा त्याचा. हां. हां कसं बनवलं राहणार जरा सांगायचं? लय मजा यायची तेव्हा रंग वेगळाच असायचा. होय. किती खाऊन किती नाही ते कळतच नव्हतं आम्हाला. किती जण असायचा? लय तो पोर खांडावर भरपूर असायचा. किती? पुरी सुद्धा असायच्या. पिण्या असायचा संती असायचा बंडे असायचा पुरी असायच्या सुनी असायच्या आणि असायची तेव्हाच रंग वेगळाच असायचा. हो तेव्हाच आता मला हे सांगा मग तुम्ही मासे करत ना तुम्ही धरून होय. तर ते मासे करण्याची तुमची पद्धत कशी होती कसं करायचं? मग असं करायचं तेव्हा वेगळाच तेव्हा रंग वेगळाच असायचा राव. बर हा तिकडे एकाला घरी घालवायचं 2-3 घरी घालवायची. हां. एकानं तोवर मासं धुयाचं बर मासं धुयाचं हे करायचं का लगेच मग ती बघलं ही तयारी आमची कसं असायची काय पाहिजे आमचं ठरलं मासं म्हटलं का येतानाच तयारी करून घरून यायची बर घरनं. मग ते रानाचं करायचं. तयारी घरनं काय करून यायची? पातील जे पितळ्या जेवायला हां. मग पुन्हा मसाला एक जागा लोकांना जाऊन घरनं भाकरी बी करायला नसला मसाला बिसाला जाऊन आणायचा. तसंच चिरायचं आम्ही हां. कांदा चिरायचा बाई काय असं ते मटेरियल बिटेरियल चिरायचं मसाला कुटायचं लगेच रानातच माझ्या. मग असं कुठलं असायचं? मासं काय तर साधं मासं डुकडे असायचं चिलाबी असायच्या. खेकड्याकडे तर लय मजा यायची. होय. खेकड्याकडे तर हे लय मजा. हां. खेकड्याचं अजून कोण आहे बा माझ्या बोटाने एवढं तू बोललं खेकड्याने. कसं जरा खेकडं ते? खेकडा हात घालून बुळकत नाही होय. पण सोडायचा नाही खेकडा. हां. खेकडा सोडायचा नाही हां. धरायचा खेकडा ते हां.
दिसला जेवढा मोठा खेकडा असेल तेवढा मग खायला कुठं असं खेकडं कुठं असायचं ते वड्यात बुळकत नाही बर बुळकत नाही दिसला म्हटलं नाही काय होणार नाही काय करायचं आम्ही झाडावरून चिलारून सरळ असायचं हां सरळ काय करायचं सरळ धरायचं सरळ मारायचं सरळ हां आणि त्याला दोरा बांधायचा हां आणि त्या बुळकाला चिटकून जवळ सोडा हात लाकडा घुसवायचा मग ती खेकडा काय करायचा ती सुरडू खायला यायचा अलीकडे वडत 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 त्याला बाहेर काढायचा आणि पुन्हा त्याला हात घालून लगेच धरायचा कार्यक्रम करायचा त्याचा केवढे असायचे खेकडे खेकडं लय मोठं राहता खेकडे इकडे असायचं त्याच्या नागे हे टिप्प्याला नागे असायच्या आणि किती गावायचं आणि ती चावतोय आणि ही ती जवळ देण्यात येत नव्हतं चाव नाही तर ना चाव पण त्याला सोडायचाच नाही त्याला धरायचा किती गावायचं गावायचं लय जावा पिशवीने धरायचं तेव्हा कुठे एक दोन कुठला हवं हां तेव्हा मी गावात होतो भरपूर आणि मग खेकडा कसा बनवायचा खेकडा कडी करायची त्याची कुठून पुरी पुरी असायची आमच्याकडे ती हां. पुरी आमच्या पहिली बहिणी भावंडावानी पुरी असायच्या पुरी म्हणायची मला येते तुला येतंय आम्ही मटेरियल बिटेरियल करून दिलं का पुरी करायच्या तू लय भारी करते का मी लय भारी करते होडाचं लागाय पुरींच्या कशी बनवण्याची पद्धत कशी जरा सांगा बनवण्याची पद्धत मला इकडेच असायची तसंच बका बका कुटायचा मसाला चिरायचा ही करायचा दगडावर चेचायचं लसूण बिसून हे करायचा हां मसाला तेव्हा काय ती मसाला पुढे वेळेवर असायच्या हां जिरा बिरा कुठं तर घातलं नाही घातलं करायची का आणि ओढायचं खेकडा धुवायचा कसा आणि त्याला ते काय करायचं नेमकं खेकडा बनवायचा कसा ते बनवायचं काय त्याला धुवून हे केलं का त्याला काही लई घाण नसते त्यातने हां त्यात काय लई घाण नसते त्या खेकड्याचं नुसतं उलगायला टोपांवरचं काढलं खालचं काय काढलं का घाण मोडले का झालं तयार हां पण एकदम रस्सा बिसर भांडण झाला का पुन्हा मात्र भांडं लागायची बघा आमची भांडणं कशासाठी लागायचे काय आला होय काय म्हणून तू आज लई काढलं मी लई काढलं तू एवढंच का तू मी एवढंच काढलं लागा मी अजून घेतलं नाही तोवर तो संपवलं होय चांगलं झालं का हां आणि जरा जरा रस्ता तर हे झालं का नाही ठेवलंय कशाला खागे आपल्या घरी खवळते ती आज रविवार आहे आज आपल्या एखादंच आहे आज शनिवार आहे शिकत असं का घरी न्यायचं नाही आम्ही त्याला काय म्हणजे संपूर्णच त्याला जायचं भाकरी वगैरे भाकरी घरनं जाणार जे त्या भाकरी असायच्या होय भाकरी जे ते ठरवायचं नाही तर मग एक दोघं पोरगं जायचं भाकरी आणायला पातेले केवढं असं ते पातीला हे टिप्पीला पातीला आता चौघं पाच जर हे करायचं म्हटल्यावर काय पुरी असायच्या हां सगळ्यांची मटेरियल बनवायला म्हटलं पातीला मोठीच असायची बर आणि देदा दणका दणका द्यायचं तेव्हा जरा गेला जवळ